आज कार्तिकी एकादशी, लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजले। कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली आहे। मालेगावच्या जादूवाडीतल्या दामोदर सोमासे यांनी आणि लक्ष्मी सोमासे या दाम्पत्याला खडसे यांच्यासह शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे। खरीप आणि रब्बी हंगामातल्या हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या 14,708 दुष्काळग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क फी माफ करण्याचा निर्णय विनोद तावडे यांनी घेतलेला आहे। कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ आणि परीक्षा मंडळाची परीक्षा शुल्क फी या निर्णयामुळे माफ होणार आहे। दुष्काळाच्या मुद्द्यावरून शेतकरी वर्ग आणि विरोधक आक्रमक असताना आता थेट केंद्रीय पथकानेही राज्य सरकारला कात्रीत पकडलंय। राज्य सरकारने दुष्काळ उशिरा जाहीर केल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषी आयुक्त एस.के. मल्होत्रा यांनी केलाय। ते लातूरमध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर बोलत होते। धुळे जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय समितीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळण्याचं काम केलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका असा अनाहूत सल्लाच केंद्रीय समितीनं शेतकऱ्यांना दिला। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। आर्णी गावामध्ये वाळून गेलेले द्राक्ष बागेची केंद्रीय पथक पाहणी करत असताना संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला। संतप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत पथकानं मग शेतकऱ्यांची 15 मिनिटे चर्चा केली। केंद्रीय पथकानं नांदेड जिल्ह्यामध्ये दुष्काळाची पाहणी केली। जिल्ह्यातल्या कंधार आणि लोहा तालुक्यात आंबेसागरी, फुलवड, दिग्रस, माळाकोळी, गौळ, कुरुळा यासह 8 गावांमध्ये या पथकानं पाहणी केली। कोरडे पडलेले तलाव, नद्या, जलयुक्त शिवाराची कामं, शेतीचीही पाहणी या पथकानं केली। शेतकऱ्यांच्या समस्या देखील या पथकानं जाणून घेतल्या। केंद्राचं पथक दुष्काळी पाहणीसाठी आलंय की शिर्डी दर्शनासाठी, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। सरकार वारंवार दुष्काळी पाहणी दौरा करत आहे पण शेतकऱ्यांना मदत काही मिळत नाहीये, अशी टीका त्यांनी केली। राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाठवलेलं पथक दुष्काळ पथक नसून कला पथक असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरामध्ये निवृत्तीनाथांच्या साक्षीनं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। संस्थानच्या भाविक धामच्या भूमिपूजनावेळी पहिल्यांदाच हे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। डाळ घोटाळा प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या विरोधात लवकरात लवकर अब्रूनुकसानीचा दावा ठोकावा असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे। गिरीश बापट यांनी डाळ घोटाळा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता आणि यावर गिरीश बापट यांनी मलिकांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा दावा केला होता। मुंबई आणि नवी मुंबईमध्ये वरुणराजानं अचानक हजेरी लावली। काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या, त्यामुळे हवेत गारवा पसरला होता। तर अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी मुंबईकरांची तारांबळ उडाली। पावसामुळे रस्ते ओले झाल्यानं निसरडे झाले आणि याचा फटका दुचाकीस्वारांना बसला। काही ठिकाणी किरकोळ अपघात देखील घडले। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र दुपारी अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची धावपळ झाली। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान गारपिटीची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार, तर मराठवाड्यामधल्या औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक जिल्हा नियोजन समिती आणि पाडे निरीक्षणासाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला। पालकमंत्र्यांची गाडी अडवून मराठवाड्याला पाणी का सोडलं याचा जाब आंदोलनकर्त्यांनी विचारला। अखेर शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी त्यांनाच मिळेल असं आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळलं।
पुण्यामधल्या सिम्बायोसिस सोसायटीच्या वतीनं उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले उपस्थित होते। सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉक्टर विद्या येरवडेकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन आणि पर्यटन धोरण 2 महिन्यामध्येच आखणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते चंद्रपूरमध्ये बोलत होते। व्याघ्र प्रकल्प आणि त्यांच्या बफर क्षेत्रात विकास योजना राबवण्यासाठी मोहर्ली इथं उद्योजक आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलावण्यात आली होती। निफाडच्या तामसवाडी गावामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला शनिवारी यश आलं। 20 तासांहून अधिक काळ विहिरीत अडकून पडलेल्या बिबट्याला वाचवण्यामध्ये रेस्क्यू टीमला यश आल्यानं वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केले। रेस्क्यू ऑपरेशनला यश येताच वनविभागानं बिबट्याला ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी नाशिक इथं करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या राज्यस्तरीय पु ल देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्काराचा बहुमान झी 24 तासला मिळाला आहे। झी 24 तासचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संतोष लोखंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे। प्रसार माध्यमांमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा पुरस्कार मिळवून झी 24 तास पुन्हा एकदा आपण एक पाऊल पुढे असल्याचं दाखवून दिलं आहे। अकोला जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाण्यासोबतच चारा टंचाईचा संभाव्य प्रश्न निर्माण झालाय। जिल्ह्यात सध्या 15 दिवस पुरू शकेल एवढाच चारा उपलब्ध आहे। या संदर्भात अकोला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे। चारा टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी एक कृती आराखडा पशुसंवर्धन विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। आधुनिकतेच्या धबाडक्यामध्ये मुंबईचा जुना चेहरा हरवला असला तरी इथले मूळ रहिवासी असणाऱ्या कोळी बांधवांनी त्यांची खाद्य संस्कृती आणि परंपरा जपली आहे आणि या सगळ्यांना अधिक वाव मिळावा यासाठी कोळी खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं असं आयोजकांनी सांगितलंय। वर्सोवा, माहूर, ट्रॉम्बे, वरळी, जुहू अशा विविध कोळीवाड्यातले कोळी बांधव या महोत्सवामध्ये सहभागी होतात। राष्ट्रीय वसई विरार महापौर मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। पूर्ण मॅरेथॉनसाठी 700 स्पर्धक, अर्ध मॅरेथॉनसाठी 6000हून अधिक तर 11 किलोमीटर स्पर्धेसाठी 1200च्या आसपास स्पर्धक सहभागी झाले। या स्पर्धेमध्ये 26 लाखांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत। दरवर्षीप्रमाणे भारतातल्या प्रसिद्ध महिला खेळाडूंना या शर्यतीच्या राजदूत म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे। बाजारात लॉन्च होऊन अवघा एक आठवडा सुद्धा उलटत नाहीये तोच रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेच्या आटा नूडल्स वादात सापडल्यात। विनापरवाना आटा नूडल्सची विक्री केल्याबद्दल पतंजलीला राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि मानव प्राधिकरणानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। तसंच या नूडल्स बनवणाऱ्या आकाश योग या कंपनीलाही नोटीस बजावण्यात आली आहे। पतंजली संस्थेला यावर 15 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाहीये तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते आणि त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केली आहे। मुलगाही सैन्यात गेला तर आपल्याला अभिमानच वाटेल अशी भावनाही स्वाती यांनी बोलून दाखवली। साक्षीदार होण्यासाठी आपल्याला 25 लाख रुपयांचा आमिष दाखवण्यात आलं होतं असा खळबळजनक गौप्यस्फोट कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयी समीर गायकवाड यांनी केलाय। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये त्यानं हा गौप्यस्फोट केलाय। तसंच न्यायालयानं नार्को टेस्टबाबत विचारणा केली तर होकार दे अशी सूचनाही करण्यात आली होती असं समीर गायकवाडनं न्यायालयात सांगितलं। पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश पाटील यांच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांसह म्हसाज ग्रामस्थांनी गावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तासभर ठिय्या मांडला। दोषींविरोधात गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। ठिय्या आंदोलनानंतर दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सूचना जिल्हा पेठ पोलिसांना देण्यात आल्या। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना म्हणजेच मेग्मोने सोमवारी जळगाव जिल्ह्यातल्या सरकारी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला। राज्यभरातल्या वैद्यकीय अधिकारी या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करतील असंही ते यावेळी म्हणाले।
विविध मागण्यांसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 8 आणि 9 डिसेंबरला धरणं आंदोलन करणार असल्याचं राज्यातल्या शिक्षक कृती समितीनं जाहीर केलंय। मागण्या मान्य न केल्यास राज्यातल्या सर्व शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक कृती समितीच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आलाय। लैंगिक शोषण आणि विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलेल्या नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे न्याय वैद्यकीय शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले। व्यवहारे यांच्या कक्षामध्ये जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली आणि नारेबाजी केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।